जय हिंद, नमस्कार, जय शिवराय, जय भीम. मित्रांनो, आपल्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये शिक्षक मतदारसंघ याच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये शिक्षक मतदारसंघ, ज्याला आपण उच्च शिक्षित, पेशेवार, सदाचारी, शीलवान असलेले असा एक वर्ग म्हणजे शिक्षक, का जो देश घडवतो, मुलं घडवतो, एक नवीन पिढी घडवतो, असा वर्ग म्हणजे आपण शिक्षकांना मानतो. समाजातील सर्वच वर्गांमध्ये शिक्षकांबद्दल अजूनही एक आदर शिल्लक आहे. आजही जर शिक्षकांबद्दल जरी आपण शिक्षक रस्त्याने चालले तरी देखील त्यांच्याबद्दल एक आदराची भावना मनामध्ये निर्माण होते. त्याचप्रमाणे आपण आपल्या शालेय जीवनातील शिक्षक जरी आपल्याला रस्त्याने भेटले तरी देखील आपल्याला त्यांच्याबद्दल एक मनामध्ये एक आदरयुक्त भाव निर्माण होतो. अशा प्रकारचं स्थान म्हणजे शिक्षकांचं आहे. आणि अशा या शिक्षक मतदारसंघामध्ये नाशिकमध्ये मतदानाचं विक्री होते, ही फार मोठी निंदाजनक गोष्ट आहे की नाशिकमध्ये या शिक्षकांच्या मतदानासाठी काही उमेदवारांकडून पैठण्या वाटण्यात आल्या, 2 ग्रॅम नथी वाटण्यात आल्या. अशा प्रकारचे वाटप या शिक्षक मतदारांमध्ये झाली. आणि सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे हे शिक्षकांनी ते स्वीकारलं. काही अपवाद असेल नक्कीच, कारण काही गोष्टी नीतिमान्यावर पण अवलंबून असतात. तसे काही शिक्षक हे चांगले असूही शकतात आणि आहेत पण, परंतु बहुसंख्याक शिक्षकांनी या मतदारसंघामध्ये पैठण्या घेतल्या, 2 ग्रॅम सोनं घेतलं. परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षात त्या पैठण्या फाटलेल्या निघाल्या आणि 2 ग्रॅम सोन्याच्या ऐवजी त्या नथीमध्ये 50 अर्धा ग्रॅमच सोनं मिळालं. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला शिक्षक म्हणतात की आमची फसवणूक झाली, यावरती तोंड दाबून मुक्यांचा मार, अशा प्रकारची ही या मतदारांची अवस्था झाली. की किती आपल्याला जो देश या शिक्षकांच्या आधारे आपण घडवतो, हा शिक्षक म्हणजे या देशाचा कणा आहे. आणि तोच जर कणा विस्कटला असेल तर अशा वेळेला या देशाचं भवितव्य काय असेल, हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो. या शिक्षकांसाठी कुठली योजना या सरकारकडे आहे की या शिक्षकांना सदाचारशील अनेक प्रशिक्षण दिलं जाईल की हे मुलं येणाऱ्या भविष्य घडवू शकतील. अशा प्रकारचे शिक्षक जर निर्माण झाले नाही तर आपल्या देशाचं भविष्य हे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे अंधकारमय असणार आहे. कारण शिक्षकच जर मताची विक्री करत असेल, चोरी करत असेल, तर या अशा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांनी जे शिष्य आहे त्यांनी काय गुण घ्यावे, असा प्रश्न उपस्थित होतो. जे आपल्या भारताला, महाराष्ट्राला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब अशा महान शिक्षकांची परंपरा आहे. आणि अशा महान शिक्षकांच्या परंपरेमध्ये असा कलंक या मतदारसंघामध्ये शिक्षकांकडून लावला जातो, हे फार निंदनीय गोष्ट आहे. नाशिकमध्ये अशा अनेक शिक्षकांकडून या नथी स्वीकारताना, पैसे स्वीकारताना, पैठणी स्वीकारताना अनेक लोक पकडले गेले, कार्यकर्ते पकडले गेले. तर या देशाचं भविष्य काय असणार आहे, हा सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. कारण हा देशाचा शिक्षक जे आहे तो देशाचा कणा आहे. आणि जर कणा मोडून पडला तर हा देश मोडून पडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे अशा शिक्षकांकडे शासनाने योग्य अशी रचना करून, प्रशिक्षण देऊन शिक्षक घडवणे आवश्यक आहे. की या शिक्षकांमध्ये एक नीतिमान, एक सदाचारी शिक्षक निर्माण होईल, अशा प्रकारची कुठली व्यवस्था निर्माण करता येईल का, याकडे शासनाने निश्चितपणे लक्ष द्यावं. का शासनाला देखील एक भांडवलशाही देश निर्माण करण्याची सुरुवात करायची आहे, अशा प्रकारची भूमिका या कालच्या मतदारांमधून दिसून येते. या देशामध्ये लोकशाही शिल्लक आहे की मताची विक्री होते, हा देखील प्रश्न या सर्व घटनेवरून लक्षात येतो. म्हणून या चांगले जे शिक्षक आहेत त्यांची देखील जबाबदारी आहे की या शिक्षकांवरती त्यांनी देखील एक योग्य भूमिका मांडावी
आणि चांगली पिढी, येणारी पिढी जर चांगली घडली नाही तर हा देश आपण घडवू शकणार नाही. त्याच्यामुळे या काल झालेल्या मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये जो झालेला मताची विक्री आहे, प्रलोभनातून झालेलं मतदान आहे, अशा प्रकारची भूमिका ज्या शिक्षकांनी घेतली, संघटनांनी घेतली, त्या सर्वांवरती या शाळांकडून कारवाई व्हावी, त्यांचा शोध घेतला जावा. त्याचप्रमाणे या शिक्षकांचं काय करायचं की अशा प्रकारचे शिक्षक हे समाजावरती कलंक आहेत का जे स्वतःच मताची विक्री करतात. मग ही लोकशाही घडवण्याची जबाबदारी कोणावरती आहे? जर शिक्षकच जर अशा प्रकारची लोकशाही जर मोडीत काढायला निघाले असतील तर ही लोकशाही उभी कशी राहणार असा प्रश्न आहे. त्यामुळे जे चांगले शिक्षक आहे, गुणवान आहे, नीतिमान आहे, फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे आहेत, गांधीवादी विचारधारेचे आहेत, अशा सर्व विचारधारेच्या नीतिमान शिक्षकांनी एकत्रित येऊन याविषयी योग्य ती कारवाई करावी. याच्यावरती काय अजेंडा उपस्थित करता येईल तो करावा. कारण जर शिक्षक मतदारसंघामध्ये जर अशा प्रकारची मताची विक्री होत असेल तर सर्वसामान्य लोकसभा आणि विधानसभेमध्ये काय होत असेल याची परिचित आपण विचारच न केलेला बरा. अशा प्रकारची भूमिका जर असेल तर सर्वसामान्य माणूस या लोकशाहीमध्ये निवडणुका लढू शकतो का? आणि जर सर्वसामान्य माणूसच निवडणुका लढू शकणार नसेल, तो जर निवडणुकीतून बाद होणार असेल तर ही लोकशाही राहील का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आपण याच्यावरती विचार कराल, नागरिक म्हणून विचार कराल, शिक्षक म्हणून विचार कराल. आणि माझं तळगळीचं म्हणणं आहे की शिक्षकांनी आणि या प्रशासकीय व्यवस्थेने यावरती योग्य ती कारवाई करावी आणि या शिक्षकांना योग्य तो प्रशिक्षण देऊन हे शिक्षकांसाठी जी भूमिका आहे ती निश्चित करावी. अशा प्रकारची भूमिका मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडतो. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय संविधान.